पदार्पण केलं त्यानंतर मात्र कुंभोली संघाकडून खेळत होता ए संघाकडून खेळत होता मात्र त्यानंतर मात्र कुंभोली ब संघाचं त्याने निर्माण केलं आणि त्या संघामधून खूप चांगले यंग स्टर त्याने मात्र इथे कुंभोली गावाला दिलं। त्याच यंगस्टरमध्ये आपण पाहतोय चिराग संख्येसारखा यंगस्टर, त्यानंतर मात्र समीर हा सुद्धा कुंभोली बचाच खेळाडू आहे आणि आज मात्र आपल्या गावासाठी चांगली कामगिरी करून दाखवतात। कुंभोली अ साठी म्हणजे गावदेवी संघासाठी खूपच चांगली कामगिरी करतात। आपण सलामीची जोडी मैदानात पाहतोय। एका बाजूला आपण पहाल संघाचा आयकॉन मिस्टर चिराग यांना, तर दुसऱ्या बाजूला आपण पहाल मिस्टर मानस संघाचे कर्णधार आहेत। चिराग यांनी आयकॉनची भूमिका पार पाडली आहे मात्र कर्णधार पदाची भूमिका पार पाडतो या दोन सामन्यामध्ये मिस्टर मानस। पहिल्या सामन्यामध्ये खूपच चांगली स्टार्ट त्यांच्या माध्यमातून दिली होती मात्र त्यानंतर लवकरच बाद होऊन तंबूच्या दिशेने माघारी परतले। पहिला चेंडू समीर, यावेळेस दिशाहीन पद्धतीची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर इथे मात्र समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। एक धाव अतिरिक्त इथे मात्र पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षणाची विवरण आपण पाहायला गेला तर कव्हर रिजन मध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर इथे मात्र काढला जातोय। त्याच क्षेत्ररक्षकाकडे आता मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे आपण पाहतोय मिस्टर सनी यांना या संघातील आयकॉन आणि कर्णधार अशी भूमिका पार पाडताना दिसतोय। एआर इंडियन संघाचा विचार करायचा झाला तर एआर इंडियन संघाची पूर्णतः बाजू इथे मात्र या तीन फलंदाजाकडे आपण पाहतो। एका बाजूला आपण पाहिलं तर चिराग, समीर आणि सनी यासारखे एक त्रिकूट असे गोल फलंदाज आहेत या संघामध्ये। त्यांना मात्र पाठीशी घालायला एक चांगले असे फलंदाज सुद्धा आपण पाहतोय। त्याच्यामध्ये राहुल पिंपळे झाला, त्यानंतर आपण प्रज्वल यांना पाहिलं की हे सुद्धा चांगले फलंदाज आहेत। यज्ञेश सारखा एक चांगला फलंदाज, दोन यज्ञेश या संघामध्ये आपण पाहतोय। यावेळेस मात्र खरा फटका सिलेक्शन इथे मात्र केला गेला चिराग पिंपळ्यांच्या स्वरूपात। इथे मात्र झेल बाद झाला, मंथन टिपतोय चिरागांचा झेल, चिरागांना माघारी परतावा लागेल। पहिला विकेट इथे मात्र बाद होतोय सचिन 11 संघाचा। पिंपळे यांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतोय मिस्टर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय। गेल्या सामन्यामध्ये यांच्या मार्फत सुद्धा खूपच सुंदर अचूक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली। आता पहिल्याच षटकामध्ये संघ आपला मुश्किलमध्ये सापडतोय। दुसरा चेंडू 3 धाव झालेत आणि तिथेच इथे मात्र चिराग यांचा गडी बाद झालाय। यावेळेस चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळला गेलाय। यज्ञेश अच्छा चेंडूच्या खाली पोहोचतोय, त्यांच्या मार्फत यावेळेस अचूक फेकी केली होती मात्र गोलंदाज त्याला गॅदर करू शकला नाहीये। मात्र मागे चांगला इथे मात्र सपोर्ट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा। तिथे आपण पाहिलं मिस्टर मंथन यांना। कुणाल स्ट्राइक रोटेशन करण्यामध्ये खूपच अचूक कामगिरी आपली बजावताना दिसतोय। पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा चिराग फलंदाजी मार्कवर होता तेव्हा त्यांना चांगली साथ या कुणाल फलंदाजाने दिली। यावेळेस ऑफ यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू आपले पंच इथे मात्र वाईड इथे मात्र दर्शवतात। अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना दिसते। अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते। मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण पाहिलं की तिथे मात्र म्हटलं गेलं मानसांच्या माध्यमातून की आम्ही 50 ते 60 धावा काढण्याचा मनामध्ये लक्ष ठेवून फलंदाजीसाठी उतरणार आहोत आणि त्याच साठी इथे मात्र प्रयत्न करताना दिसत आहेत सचिन 11 संघ। सचिन 11 संघाचा सामना चालू आहे आणि त्यांचा क्षेत्ररक्षक फलंदाज इथे मात्र त्यांच्या टीम पर्यंत पोहोचण्याचे धावपळी तिथे मात्र दिसतोय। फायनली या रिजन मध्ये आपण पाहतोय मिस्टर अंकेश यांना मेगा स्क्रीनवर आता मात्र जात आहेत, आपल्या संघाकडे पोहोचतायत। दुपारचा सत्र त्याने गाजवलाय। ब्रेकच्या टाइमामध्ये खूपच
मंत्रमुक्त आस्वाद त्यांच्या माध्यमातून इथे मात्र घेण्यात आला. यावेळेस रश्यातनं पवित्रेत चेंडू गॅदर केला गेला. एक धाव 38 सर्कलच्या आतमध्ये सहजरित्या इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. या एकेरी धावेनिशी दुपारच्या धगधगच्या सत्रामध्ये पहिलं षटक हाताळून झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 7 या आकड्यावर. आठवतोय समीर, तुमचा पहिला सामना, पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक तुम्ही 7 धावांचं टाकलं होतं. त्याचनंतर मैदानात दाखल झाला गोलंदाज मिस्टर सनी पाटील. सनी पाटील यांच्या षटकामध्ये प्रहार चढवलं गेलं. धावसंख्या फ्लाय झाली. धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 27 लागली गेली. आता मात्र सनी यांना आपलं कर्तव्य इथे मात्र पार पाडावं लागेल. पहिलं षटक चांगलं टाकल्यानंतर दुसरं षटक त्याच्यात नक्षे कदनावर चांगला लाईन लेंथ मेंटेन करून टाकणं गरजेचं असेल. यावेळेस बॅटीची खालची कड गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला. एक धाव सहजरित्या पूर्ण. अच्छा जातोय चेंडूच्या खाली. चांगला थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र थोडा यष्ट्यांपासून दूर त्यांच्या माध्यमातून थ्रो इथे मात्र केला गेलाय. 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र आपण पाहतो. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आपण पाहत आहात कुंभोली प्रीमियर लीग पर्व 6व्यामध्ये घमासान युद्ध इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस वाईट साठी चेंडू सोडला होता. मात्र चांगला चेंडू इथे मात्र टाकतोय मिस्टर सनी. हा येतोय डॉट चेंडू सनी यांच्या मार्फत, गोलंदाजीच्या मार्फत. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवर जर 2 धावा तुम्ही काढल्या तर दुसरा चेंडू माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये कॅलिबर आहे, माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे की दुसरा चेंडू निर्धाव टाकून तुमच्यासाठी अडचण निर्माण करून देऊ शकतो. चला आपण आता बघतोय चिराग यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जातोय जय. पुढचा चेंडू आपण पाहतोय सनी यांच्या मार्फत. यावेळेस मात्र हवाई फायर. चेंडूला इथे मात्र लॉन्च केला गेला. चेंडूला इथे मात्र पोहोचवलं. हाय अँड हँडसम षटकार. हाला कुंभोली प्रीमियर लीग 6. लॉन्च केलं गेलं. पुन्हा एकदा यावेळेस शॉर्ट पिच अशी गोलंदाजी इथे मात्र हाताळली गेली आहे. पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवताना दिसत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 1/6-16 याकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मी म्हटलं की पहिले षटक चांगलं टाकतात समीर, त्यानंतर मात्र गोलंदाज त्यांना साधीची साथ देताना दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा तोच पद्धतीने चेंडू टाकला. यावेळेस मात्र चेंडूला कळ टिकेला. स्केल पॉइंट कव्हर रिझर मध्ये हा येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. मध्ये आपण हा हाय व्होल्टेज सामना पाहतोय. आपण एका बाजूला पाहिलं समीर यांना, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय मानस सारखा एक धडाकेबाज फलंदाज. यावेळेस पुलचा फटका पॉवरफुल. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार. खणखणीत चौकार. हाला कुंभोली प्रीमियर लीग चौकार. 4.
निश्चितच समीर म्हणायचं झालं तर चिमणी तुमची उडून गेली. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही 7 धावा दिल्या, त्याच्यानंतर मात्र महागडे षटक टाकलं आणि आता मात्र तेच षटक टाकताना दिसत आहेत. यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू, पंच वाईड इथे मात्र दर्शवत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ, या अतिरिक्त धावसंख्येत वाढीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ऑन दी बोर्ड 2 5 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक 7 धावा, त्यानंतर मात्र आक्रमक खेळी आपण पाहिली कुणालांच्या फळीतून. सचिन संघाच्या खेम्यामध्ये इथे मात्र आनंदाचा क्षण इथे मात्र येऊन पोहोचतोय. यावेळेस पॉइंट कव्हर रिझनच्या डोक्यावरून इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार 4. हाला उडबोली प्रीमियर लीग चौकार. तब्बल 22 धावांचं षटक इथे मात्र टाकलं मिस्टर सनी पाटील यांच्या माध्यमातून. आज त्यांचा दिवस नसावा. निश्चितच खूपच महागडे षटक टाकताना दिसत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 21 धावांचं षटक टाकलं, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 22 धावा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र प्रदान करताना दिसला. आता येतोय समीर. संख्ये गोलंदाजी मार्कवर आपण त्यांना पाहतोय. मॅन फ्रॉम होईना का इन ऍक्शन आता आपल्या मेगा स्क्रीन आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात बदल घडून आणतोय. पाहायचं गेलं तर कव्हरचा रिझनचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो मिस्टर सनी यांना. त्याच्यानंतर आपण पाहिलं लॉंग ऑनचा लॉंग ऑफचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय मंथन यांना. त्याच्यानंतर लॉंग ऑनला आपण पाहतोय प्रज्वल आणि स्क्वेअर लेगला आपण पाहतोय यज्ञेश. यावेळेस दिशा दाखवली आणि चेंडूला पोहोचवलं, मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार खणखणीत चौकार. हाला कुंभोली प्रीमियर लीग चौकार 4. चांगल्या फ्लो मध्ये फलंदाजी करताना दिसतोय सचिन 11 संघ. एक गडी पास झाला, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल या संघाच्या माध्यमातून. यावेळेस लॉफ्टेड फटका, त्यानंतर मात्र कार्पेटर रोल करून चेंडूच्या खाली आपण पाहतोय यज्ञेश अच्छा यांच्या मार्फत. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू गेला सीमा पार चौकार. हाला कुंभोली चांगल्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्लास दाखवतोय आपल्या फलंदाजीमध्ये. यावेळेस डिफेन्सिव्ह पद्धतीचा मोड त्यांच्या माध्यमातून इथे मात्र अवतरला गेला. चांगला चेंडूला मात्र इथे सन्मान देताना दिसतो मिस्टर मानस आणि खलाप चेंडूला पनिश केलं जातं त्यांच्या माध्यमातून. याला म्हणतात प्रॉपर क्रिकेट. क्रिकेट कशा प्रकारे खेळावं तर निश्चितच मानसांची फलंदाजी बघणं गरजेचं असेल. यावेळेस घोटना टेक तमाशा देख चेंडूला पोहोचवला सीमा पार षटकार 6 धावा. पुढचा चेंडू मिस्टर समीर यांचा. यावेळेस पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिला गेला गोलंदाजाला. अलाउन दी कार्पेट. मंदार जातो चेंडूच्या खाली. मंदार जोपर्यंत चेंडू फेल करेल तोपर्यंत या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाबेनिशी आपण पाहतो संघाची धावसंख्या 2ने फ्लाय होऊन धावफलकावर लगावली जाते 45-45 या धावसंख्येवर. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसरे षटक मार्गस्थ असताना एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने इथे मात्र आगेकूच वाटचाल करताना दिसतोय सचिन 11 संघ. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट संघ मला पाहायला मिळतो सचिन सारखा. गोलंदाजीमध्ये आपण पाहिला की उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्या संघाकडे आहेत. त्यानंतर मात्र आता फलंदाजीमध्ये सुद्धा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान
तिसरे षटक समाप्त. 45 या धावसंख्येवर एक गडी बाद. स्ट्रायकिंग एंडवर पाहतो मिस्टर कुणाल यांना, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहतो मानस यांना. वाचावं तर कुठे वाचावं, समोर आपल्याला पाहायला मिळाला तर कुणाल सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. त्यानंतर कुणालला ऑफ स्ट्राईक गेला तर मानस सुद्धा खूपच सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर 45 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 18 चेंडू 45 धावा, अजूनही 18 चेंडू शेष आहे. ही धावसंख्या हाय स्कोर धावसंख्या असू शकते, त्यासाठी मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. सचिन 11 संघाला यावेळेस लॉफ्टेड फटका अच्छा जातोय चेंडूच्या खाली. यज्ञेश तोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत मात्र ही येते एक धाव सहजरित्या पूर्ण. या किती धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 46 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. खूपच मोठा सामना आपण पाहतोय. एआर इंडियन्स संघाच्या माध्यमातून जर पाहायचं झालं तर हा त्यांना मस्ट विनिंग सामना असेल आणि मस्ट विनिंग सामन्यामध्ये आतापर्यंत तरी त्यांच्या गोलंदाजाने खराब कामगिरी केली आहे. जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो तेव्हा निश्चितच संघाचा मनोबळ इथे मात्र वाढवताना दिसतो. जशा प्रकारे आपण पाहिलं की पहिला सामना हरला आपला निया स्ट्रायकर, त्यानंतर मात्र निया स्ट्रायकरच्या कर्णधार याने खूपच चांगली कामगिरी केली, गोलंदाजी खूपच अचूक केली आणि आपल्या संघाचं मनोबळ वाढवून ठेवलं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये विजयश्री पटकावलं गेलं. आता मात्र प्रज्वल या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेस प्रज्वल यांचा चेंडू याला पोहोचवतोय हाय अँड हँडसम सीमापार षटकार. हाला कुंभोली प्रीमियर लीग षटकार 6 धावा. पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय मिस्टर प्रज्वल. यावेळेस खराब असा चेंडू त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला जातोय. वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना दिसते. अतिरिक्त धावसंख्या वाढीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 54 ऑन दी बोर्ड लगावली जाते. 54 धावा. उगवता सूर्याला थांबवायची ताकद कोणाला नाही, त्याच प्रकारे आपण इथे पाहतोय मिस्टर मानस यांना थांबवायची ताकद आतापर्यंत एआर इंडियन्स संघाच्या गोलंदाजामध्ये पाहायला मिळालेली नाहीये. खूपच खराब गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्याला आजच्या या चौथ्या सामन्यामध्ये. पुढचा आता चेंडू आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर इनफॉर्म फलंदाज मानस आपल्या समोर आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन मिस्टर आपण प्रज्वल यांना, यावेळेस हवाई फायर स्ट्रेट डाऊन टू विकेट. चेंडू जातोय सीमापार षटकार 6 धावा. हाला कुंभोली प्रीमियर लीग 6. म्हणावं लागेल शांत राहूनच जास्त आक्रमक होता येते आणि तीच कला या मानस यांच्या फलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वेळी शांत राहतो, मात्र शांत राहून आपला गेम फिट करतो. यावेळेस बॅक टू बॅक हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग षटकार 6 धावा.
जागतिक 12 चेंडू 38 धावांवर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ क्लास ऑफ बॅटिंग बाय मिस्टर मानस. आज आपल्या शैलीमध्ये आपल्या कौशल्य दाखवतोय. का मला कुंभोली गावाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटलं जातंय, त्याची तो ख्याती उदाहरण इथे मात्र देताना दिसतोय. यावेळेस खिलवाड करतोय गोलंदाजीच्या गोलंदाजीवर. ज्या ठिकाणी मारण्याचं मन आहे त्याच ठिकाणी मात्र मारताना दिसतंय दोन्ही फलंदाज. या 2 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 70 या आकड्यावर. 24 चेंडू टाकून झालेत. 24 चेंडू मध्ये धावसंख्या आपण पाहतोय 7 0 70 एक गडी बाद. पाचवी षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला फटका गॅप मध्ये ढकलला जातोय. 2 खेळाडूंच्या मध्ये इथे मात्र चांगली प्लेसमेंट म्हणावी लागेल. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हाला कुंभोली प्रीमियर लीग 1 बाउन्स चौकार 4. सागर यांना शॅगी आता स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना फलंदाज आहे. या फलंदाजाकडे सुद्धा क्लास दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू आल्या स्विच हिटचा फलका अल्टी पलटी त्याला पोहोचवला सीमा पार षटकार. हाला कुंभोली प्रीमियर लीग षटकार 6 धावा. काय करावं कुठे गोलंदाजी करावी यापासून कुठेतरी आता मात्र वाचताना दिसत आहेत गोलंदाज. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र दाद फेटाळून लावली जाते. ते धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहतोय 80 ऑन दी बोर्ड 80 या धावसंख्येवर इथे मात्र यस सिंगल इथे मात्र काढली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 81 ऑन दी बोर्ड लगावली गेली आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय सचिन 11 संघ. यावेळेस मात्र फटका पोहोचतोय. चेंडूच्या खाली खुद्द गोलंदाज इथे मात्र धावताना दिसत आहेत. मात्र वरिष्ठ बंधूंचा झेल इथे मात्र छोट्या बंधूने टिपला जातोय आणि वरिष्ठ बंधूला इथे मात्र माघारी परतावलं जातंय. फलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय. लेफ्ट हँडर हा फलंदाज
स्टार्ट चांगला आहे, मात्र स्टार्ट आता मात्र फिनिश चांगलं करणं गरजेचं असेल. सचिन संघाच्या माध्यमातून यावेळेसचा पहिला चेंडू आल्या आल्या चेंडूला षटकाराच्या बाजूने खेचायचा होता, मात्र तिथे झाला विफल. चांगला झेल इथे मात्र टिपला गेला. सनी यांच्या माध्यमातून हा मोठा झटका लागतोय, तिसरा मोठा झटका. आदित्य यानं बॅक टू डी पहिले इथे मात्र पोहोचवण्यात यश प्राप्त केलंय. मात्र जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतो मिस्टर अक्षय पाटील नावाच्या फलंदाजाला. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू याला मात्र हेलिकॉप्टर फिरवला अलॉंग दी कार्पेट. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. फलंदाजी धावफलकावर 83 ऑन दी बोर्ड. 83 धावा इथे मात्र लगावल्या जात आहेत. यावेळेस स्विचिटचा अल्टीपल्टी फटका मारण्याच्या नादामध्ये चुकलात. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकला जातोय सनी यांच्या माध्यमातून. चांगला प्रश्न विचारला गेला होता, मात्र चांगल्या प्रश्नाचं उत्तर इथे मात्र नव्हतं फलंदाजाकडे. फटका फसतोय निर्धाव चेंडूने. या चेंडूची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. या षटकातला हा पुढचा चेंडू मिस्टर सनी. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीची शैली त्यांच्या माध्यमातून वापरली गेली आहे, पण तिथे मात्र विफल झाला. सलग 2 चेंडू तुमच्या माध्यमातून निर्धाव खेळले गेले. 6वं षटक मार्गस्थ आहे. जर तुम्ही 3 चेंडूमध्ये 17 धावा एकत्रित केल्या तर निश्चितच 100चा आकडा तुमचा संघ गाठू शकेल. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र चेंडूच्या खाली मंदार सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. झेल टिपला जातोय. सागरांना आता मात्र माघारी परतावं लागेल. होता फलंदाजाला ज्या चेंडूची आवश्यकता होती त्याच चेंडूची इथे मात्र मेजवानी त्यांना परसली होती, मात्र त्या मेजवानीचं चांगल्या पद्धतीने पूर्णतः फायदा उचलता आला नाहीये. माझे सहयोगी मित्र लौकिक जी संख्या यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मी शब्दसमूहाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेस नो चेंडू आणि नो चेंडूला यावेळेस पोहोचवतोय सरळ लॉंग लेग रिजन मध्ये षटकार. हाला कुंभोली प्रीमियर लीग 6. गेले 36 चेंडू 93 धावा. चला डीजे वाजवायचं.
मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतील ओम संखे, ओम मनोज संखे यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रदान केलं जाईल. आले तूफान किती मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनकटाचं जोर. 92 धावांचं लक्ष समोर आता मात्र ठेवलं गेलंय. ब्याण्णव धावा काढल्यात आणि 93 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. भलं मोठं डोंगर इथे मात्र रचलं गेलंय सचिन 11 संघाच्या माध्यमातून. आता मात्र त्याला पार पाडावं लागेल. यावेळेस पहिला चेंडू, यावेळेस मोठा झटका लागतोय. चिराग यांना डगआउटची दिशा इथे मात्र दाखवली जाते. पहिल्या चेंडूमध्ये त्यांना माघारी परतावं लागेल. डक गोल्डन डकचा शिकार होतोय मिस्टर चिराग. आपण पाहतोय KPL कुंभोली प्रीमियर लीग पर्व 6 आणि पर्व 6 मधला हा चौथा सामना आपण पाहतोय. सचिन 11 संघ आज पहिल्या फेरीचा सामना जिंकलाय. आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 92 धावाचं लक्ष त्याने समोर ठेवलंय आपल्या विपक्ष संघासमोर. यावेळेस चांगला फटका राहुल यांच्या माध्यमातून इथे मात्र रचला गेला. गॅप मध्ये चेंडू, चेंडूच्या मागे इथे मात्र ट्रॅव्हल होतोय. सीमा पार चौकार, हाला कुंभोली प्रीमियर लीग चौकार 4 धावा. आपण मात्र फटका पाहिला. आता मात्र
राहुल दुसरा चेंडू राहुल यांच्या फळीतून येतोय सीमा पार षटकार 6 धावा. राहुल यांच्या 3 षटकारावर 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलंय. यावेळेस रिस्पेक्ट दिला जातोय. 38 सर्कलच्या आतमध्ये अक्षय पाटील चेंडू जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना आपण पाहतोय. या 1 धावेने ही संघाची धावसंख्या पाहिली 1वर 1 11 डबल डिजिट मध्ये जाताना दिसली. या षटकामध्ये 4 चेंडू हाताळून झालेत. आता मात्र 5वा चेंडू चिराग फटका फसतोय. चेंडूच्या खाली आदित्य पोहोचेल की नाही. आदित्य चेंडू पर्यंत पोहोचला होता मात्र जजमेंट त्यांच्या माध्यमातून खूपच खराब केलं गेलं. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धाबेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1वर 3 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ज्या प्रकारच्या स्टार्टची आवश्यकता होती ती स्टार्ट इथे मात्र देताना दिसतोय. राहुल पिंपळे एक चौकार त्यांच्या फळीतून आला तदनंतर मात्र वेरी सेकंड बॉल त्यांच्या माध्यमातून लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू पोहोचवला गेला. सीमा पार षटकार 6 धावा. तदनंतर फटका फसला होता मात्र झेल पर्यंत पोहोचला आदित्यच्या हाताला चेंडू लागला मात्र जजमेंट त्यांच्या माध्यमातून खूपच खराब केला जाताना दिसला. यावेळेस 1 धाव ही सहजरित्या पूर्ण. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 14 या आकड्यावर. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14 1 गडी बाद. अंकिश यांना मेगा स्क्रीनवर त्यांना पुढे मागे ढकललं जातंय. क्षेत्ररक्षण टॅकचा जो प्रत्येक चेंडू मागे बदललं जातं. यावेळेस सागर येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय मानस मोठा झटका. आपण बॅक टू दी पवेलियन जाताना पाहतोय मिस्टर सनी पाटील यांना. हा लागतोय दुसरा मोठा झटका एअर इंडियन संघाला. आता मात्र एआर इंडियन संघाचा हुकमीचा इक्का आपण स्ट्रायकिंग एंडवर पाहतो मिस्टर समीर यांना. समीर यांचा जर विचार करत झाला तर कोंबोली गावाचा एक धडाडीचा फलंदाज चौकार षटकार मारण्यामध्ये माहिर असा हा फलंदाज आता मात्र अल्टीपल्टी स्विचिटचा फटका मारण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळला जाताना दिसतोय. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडूच्या खाली आपण पाहतो मिस्टर अक्षय पिंपळे पोहोचेल तोपर्यंत 1 धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. या एकेरी धावेदिशी संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ऑन दी बोर्ड 15 या आकड्यावर. या षटकाचा जर विचार करायचा झाला तर या षटकामध्ये 3 चेंडू हाताळून झाले. 3 चेंडूमध्ये माफक 1 धाव इथे मात्र एकत्रित केली गेली आहे एअर इंडियन संघाच्या माध्यमातून. यावेळेस राहुल
चांगला फटका आणि चेंडूला पोहोचवतोय स्टँड एंड डिलिव्हर्ड षटकार 6 धावा. मजा पड़ी ले लो भैया. आज राहुल आपल्या अलगच अंदाजामध्ये क्रिकेट खेळताना दिसतोय, फलंदाजी करताना दिसतोय. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस व्हेरिएशन केलं गेलं, स्लोवर पद्धतीचा चेंडू इथे मात्र सागरांच्या माध्यमातून हाताळला गेला. यावेळेस या चेंडूचा उत्तर फलंदाजाकडे नव्हता. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र अक्षय पाटील चेंडूच्या खाली पोहोचला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डीपला जाऊन अक्षयांच्या माध्यमातून 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसतात. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 23 ऑन दी बोर्ड या आकड्यावर जाऊन लगावली आहे. गोलंदाजी मार्फत आपण त्याला पाहतोय. पहिला चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला गेला. चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार चौकार. हा आला कुंबोली प्रीमियर लीग 4 चौकार. लागेल प्रत्येक षटकामागे AR इंडियन संघाला गोलंदाजीमध्ये खूपच खराब गोलंदाजी केली AR इंडियन संघाने, मात्र फलंदाजीमध्ये आपली छाप पाडावी लागेल. पहिला सामना गमावलाय, आता दुसरा सामना करो या मरोचा सामना त्याच्या समोर आपण पाहतोय. खराब गोलंदाज झाली. यावेळेस बॅटेची कड लागली आहे. फाईन लेग रिजन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, मात्र क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक आणि त्याला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय सीमा पार. खडखडीत चौकार. हा आला कुंबोली प्रीमियर लीग 4 चौकार. आपण पाहाल कुंबोली फायटर्स विरुद्ध सचिन 11. यावेळेस रक्षात्मक पवित्रेत खेळून काढायचा होता, मात्र चेंडू आदळला बॅटीला. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 2 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. प्रत्येक चेंडू मागे सागर आपला क्षेत्ररक्षण बदलताना दिसतोय, मात्र त्याचा फायदा कुठेही होताना दिसत नाहीये. पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं असेल. राहुल फटका फसतोय, चेंडूच्या खाली येतोय. टिकू बनतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल टिकू यांच्या मार्फत. राहुल यांना मिळतो आहे जीवदान. या जीवनदानचं सोनं करणं गरजेचं असेल राहुल यांच्या माध्यमातून. लॉलीपॉप झेल इथे मात्र सोडला गेलाय या 2 धावेनिशी. आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. यावेळेस चांगला फटका इथे मात्र रचला होता. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. 4 धावा. पार्टनरशिप ब्रेक करण्याची संधी आली होती, मात्र
आता आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. लेफ्ट हँडर गोलंदाज 3 षटक हाताळून झाले. 3 षटक हाताळल्यानंतर धावसंख्या 38 या आकड्यावर आपण पाहिली आहे. 38. किती पाहिजे? 18 बॉल 18 चेंडू 55 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 55 धावा. अक्षय पाटील यांना या षटकामध्ये कमाल करावी लागेल. चांगलं षटक टाकावं लागेल. यावेळेस चांगला चेंडू अक्षय पाटील यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. बाईसच्या रूपात हा एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय. पंच सांगायचं बॅट कट आहे की 22 आहे पंच? 22 स्वरूपात एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. अक्षय पाटील पहिला चेंडू खूपच सुंदररित्या त्यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. अशाच प्रकारचे अजून 5 चेंडू चांगले त्यांना हाताळावे लागतील आणि सामन्यामध्ये इथे मात्र परत यावं लागेल. 3 चेंडू 3 षटकामागे 38 धावसंख्या काढली आहे. आपण पाहायचं झालं तर पहिल्याच इनिंग मध्ये 3 षटकाखेरीज 45 धावांपर्यंत पोहोचला होता सचिन 11 संघ. यावेळेस चांगला फटका राहुल यांच्या माध्यमातून इथे मात्र रचला गेला. अलॉंग दी कार्पेट एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. एकेरी धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40 ऑन दी बोर्ड लकवली जाते. 16 चेंडू 53 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 53 53 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. कॅल्क्युलेशन घेऊन इथे मात्र खेळावं लागेल मिस्टर समीर यांना. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये 38 सर्कल मध्ये कुणाल जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. 3 चेंडू या षटकामध्ये टाकून झालेत. 3 चेंडू मध्ये माफक 3 धावांवर रोखण्यात यश मिळते अक्षय पाटील यांना गोलंदाजीवर. सुंदर गोलंदाजी करतोय. विकेट घेण्याची मनामध्ये कुठलीही हाव इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडूच विकेट म्हणून इथे मात्र ग्राह्य धरले जातात अक्षय पाटील यांच्या रूपाने. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय. फुटबॉल इथे मात्र खेळला जातोय. टिंकवांच्या क्षेत्ररक्षणामधून आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावाचा रूपांतर दुहेरी धावात करण्याचा मनसुबा कुठलाही मनामध्ये नव्हता. 4 चेंडू मध्ये माफक 4 धावा इथे मात्र अक्षय पाटील यांच्या मार्फत इथे मात्र दिल्या जाताना दिसत आहेत. 14 चेंडू 51 धावा. 14 चेंडू आणि 51 धावा. एवढी मजल मारावी लागेल एआर इंडियन संघाला. आणि म्हटलं ना चेंडू फसतोय, फटका फसतोय. अक्षय पाटील, अक्षय पिंपळे जातोय चेंडूच्या खाली. मात्र त्यांच्या हातून इथे मात्र झेल सोडला जातोय. आणि झेल कोणाचा सोडला जातोय तर समीर यांचा. समीर यांचा झेल सोडणं निश्चितच एक खतऱ्याची बाब असू शकते सचिन 11 संघाला. जर हा झेल तुम्ही टिपला असता अक्षय तर निश्चितच आपल्या संघासाठी तुम्ही एक सामना फ्री करू शकला असता. मात्र तुमच्या सोबत जे घडलं तुम्ही झेल सोडलं आणि आता मात्र सामना तुमच्या माध्यमातून फसवला जाताना दिसतोय. 13 चेंडू 50. यावेळेस राहुल हवाई फायर इथे मात्र त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. चेंडू जातोय सीमापार षटकार. हाला कुंभोली प्रीमियर लीग 6 षटकार.
आहे बोलते बोट दाखवतो तो आहे जेवण आहे. आपण न पाहतोय आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 50 धावा. 44 सॉरी 12 चेंडू 44 धावा. प्रत्येक षटकामागे 22. अक्षय पिंपळे तुम्हाला आता मात्र झेल पकडावा लागेल. तुमच्याच एरियामध्ये आता जास्तीत जास्त चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतील. दरम्यान सागर सांघिक 5वे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना दिसतोय. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून यावेळेस लॉफ्टेड फटका होता. त्यानंतर मात्र अलॉंग दी कार्पेट फंबल झाला. मानस जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. एकेरी धावानिशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लगावली जाते. 50 ऑन दी बोर्ड. 50 धावांचा धावफलकावर इथे मात्र लगावला जात आहेत. एआर इंडियन संघाच्या माध्यमातून वैयक्तिक 11 चेंडू 33 धावांवर खेळताना दिसतो मिस्टर राहुल. यावेळेस निर्धाव चेंडू राहुल यांच्या माध्यमातून खेळला जाताना दिसतोय. व्हेरिएशन इथे मात्र केलं गेलं सागर यांच्या माध्यमातून. 10 चेंडू 43 धावा. 9 चेंडू 43 धावा. 9 चेंडू आणि 43 धावा. समीर यांना स्ट्राईकवर आणावं लागेल मिस्टर राहुल यांना. यावेळेस समीर स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. एक प्रेशर रिलीज फटका अत्यावश्यक असेल. यावेळेस मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाताना दिसते. या एकेरी धावेनिशी आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावर 51 ऑन दी बोर्ड. विजयासाठी आवश्यकता 8 चेंडू आणि 42 धावा. 7-6 ची आवश्यकता आहे. आता मात्र हा पुढचा चेंडू सिंगल काढून पुढच्या षटकामध्ये 6 चेंडू 6 षटकार खेचावे लागतील. समीकरण आता मात्र बदलतंय. हा जर सिंगल घेतला आणि पुढच्या षटकामध्ये 6 चेंडू 6 षटकार जर तुम्ही खेचलात तर तुम्ही तुमचा संघ विजय होऊ शकतो आणि क्षमता आहे या फलंदाजामध्ये. चला 6 चेंडू आणि 6 षटकार जर खेचले तर होईनाकाचा सुपुत्र आणि होईनाका संघाचा कर्णधार शुभम उर्फ विकी डीजे यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं जात मिस्टर समीर यांच्या फलंदाजीवर. चुकीचा खेळ इथे मात्र केला जाताना दिसतोय समीर यांच्या माध्यमातून. आता मात्र विजयासाठी आवश्यकता 6 चेंडू आणि 5 षटकार. 6 चेंडू 5 षटकार खेचावे लागतील. आता निश्चितच शेवटचे षटक भैरवीचे षटक घेऊन आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय मिस्टर अक्षयजी पिंपळे यांना. दिला तर झापूक झुपूक. आता निश्चितच त्यांच्या दिलामध्ये सुद्धा झापूक झुपूक होत असेल कारण की त्यांना रोखायचं आहे. 5-6 चेंडू आणि 5 षटकार. यावेळेस पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेशन इझिली इथे मात्र होताना पाहिली आहे. 5 चेंडू आणि 29 धावा. 5 चेंडू 29 धावा.
पुढचे 5 चेंडू षटकार खेचावे लागतील. गोलंदाज आहे अक्षय पिंपळे. गेल्या सामन्यामध्ये फक्त 3 धावा त्यांच्या गोलंदाजीतून आपण पाहिल्या. 5,000 रुपये कंटिन्यू आहेत. तुम्ही जर हे प्रत्येक चेंडू षटकार खेचला तर. यावेळेस समीर हवाई फायर चढवतोय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. चार चेंडू आणि 4 षटकार. 4 चेंडू 4 षटकार. हृदयाचे स्पंदन वाढवणारा हा सामना. यावेळेस चौकार. सामना निघतोय सीमा पार 4. एकोणीस धावांचं लक्ष. 3 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे. जर वाईट चेंडू टाकला नाही तर सचिन 11 संघ जिंकेल याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस उत्तुंग उत्तुंग षटकार. स्टँड अँड डिलिव्हर 6. दोन चेंडू 13 धावा. 2 चेंडू आणि 13 धावाचं लक्ष समोर आहे. जर वाईट आणि नो नाही टाकला तर निश्चितच सामना सचिन 11 संघ जिंकेल. आणि नो अथवा वाईट चेंडू जर इथे मात्र हाताळला गेला तर मात्र सामना कोणत्या बाजूने झुकेल हे सांगता येणार नाहीये. यावेळेस फटका फसतोय चेंडूच्या खाली. यावेळेस पोहोचेल मिस्टर टिकू. टिकू जोपर्यंत चेंडूच्या खाली पोहोचेल तोपर्यंत एक धाव काढलेली नाहीये. 1 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. सामना जवळजवळ जिंकतोय सचिन 11 संघ. काय क्लासी फलंदाजी केली. टाळ्या झाल्याच पाहिजे या फलंदाजासाठी. खूपच सुंदर फलंदाजी या दोन्ही फलंदाजांनी आपल्याला पाहायला मिळाली. आधी सामन्यामध्ये अंडर राहुल पिंपळे यांनी, त्यानंतर मात्र त्यांना टच दिला समीर यांनी. यावेळेस मात्र सामना जिंकतोय. चला सचिन 11 संघ कर्णधार पोहोचायचं. सचिन 11 संघ कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आणि कुंभोली फायटर संघ कर्णधार